श्री स्वामी समर्थ. नमस्कार श्रोते हो. आज आपण श्रवण करत आहात श्री स्वामी समर्थ महाराजांचा अतिशय प्रेमळ आणि सर्वात शक्तिशाली संदेश. हा संदेश पाहून दुर्लक्ष करू नका. नक्कीच हा संदेश उघडून पूर्ण बघा. तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर नक्कीच स्वामींची कृपादृष्टी अखंड राहील. आणि हा संदेश तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून असेच संदेश प्राप्त करण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून स्वामींचे असेच व्हिडिओ आपल्याला भेटून जातील. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आनंदी राहण्याचे सोपे मार्ग, सुंदर क्षण लक्षात ठेवा. तुमच्या आयुष्यात नक्की काय चालू आहे हे फक्त तुम्हाला आणि स्वामींनाच माहीत आहे. म्हणून हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी. आयुष्यात जेव्हा कधी तुमचं मन दुःखी असेल तेव्हा तुमच्या भूतकाळातील सुंदर क्षणांची आठवण करा. उदाहरणार्थ लहानपणीच्या खोडी केलेल्या, मित्रांसोबत मजा केलेली, एखाद्यासोबत घालवलेले सुंदर क्षण आणि किंवा एखाद्या चित्रपटातील मनोरंजक दृश्य लक्षात ठेवा. तुमच्या उदास चेहऱ्यावर आपोआप हसू येईल. कोणाकडून ही अपेक्षा ठेवू नका. आयुष्यात नेहमी आनंदी राहायचं असेल तर इतरांकडून अपेक्षा करणं सोडून द्या. कारण प्रत्येक वेळी प्रत्येक जण तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. आणि जेव्हा अपेक्षा तुटतात तेव्हा राग, द्वेष, मत्सर, दुःख आणि आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण होतं, जे तुमच्या आयुष्यात दुःख आणि निराशा भरतं. त्यामुळे लोकांकडून अपेक्षा करणं थांबवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. हा व्हिडिओ तुम्ही जर उघडला असेल तर खरंच तुम्ही खूप भाग्यवान आहात. कारण स्वामी समर्थ महाराजांचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर अखंड आहे. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, दुःख इमानदार असतं, थेट काळजात शिरतं आणि दीर्घकाळ तुमच्यासोबत राहतं. सुख वाफेसारखं असतं, घडीभर रेंगाळतं आणि बघता बघता उडून जातं. तक्रारींचा पाढा वाचणारे आयुष्यात गणित कधीच बरोबर सोडवू शकत नाहीत. प्रत्येक गोष्ट समजून सांगायची नसते, तर काही गोष्टी समजून घ्यायच्या असतात. असेच स्वामी समर्थ महाराजांचे संदेश आपल्यापर्यंत पोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून येणारे असे स्वामी समर्थ महाराजांचे व्हिडिओ आपल्याला पहिल्यांदा भेटतील. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्या एका शेअरने कोणाच्या तरी आयुष्यात एक यशाचा आणि सकारात्मकतेचा सूर्य उगवेल. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. या जीवनात कधी कुणाचा काळ असतो तर कधी कुणाची वेळ असते. आज वाऱ्याने उडणारा कोरडा पालापाचोळा तर कधी कालची नयनरम्य निसर्गाची पांघरलेली हिरवळ असते. जेथे निर्मिती आहे त्याचे निर्माल्य सुद्धा ठरलेलं असतं. म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणांचा आनंद घ्यायला शिका. जीवन हे क्षणभंगूर आहे, त्याला आनंदाने जगा. जीवन हे एकदाच मिळतंय, त्याचा आयुष्याचा उपयोग करा. चांगलं कर्म करा, सत्कर्म करा, त्याचं फळ तुम्हाला मिळणारच आहे. माणुसकीनं माणुसकीच्या प्रमाणे जगा. जीवनात काय घेऊन आलाय, काय घेऊन जाणारच नाही. फक्त तुमचं कर्तृत्व चांगलं ठेवा. शेवटी कर्मचाच हिशोब होतो आणि शेवटी फळही तुम्हाला कर्मावरच मिळतं. देव म्हणतात की तुमची संपत्तीशी मला काहीही घेणं देणं नाही. शेवटी मी फक्त हिशोब कर्माचाच करतो. काही वेदनांना शब्दांचा भारी पेलवत नाही. प्रत्येकाच्या स्वभावासाठी छटा समजणं अशक्यच. म्हणून कोण कसं वागलं हे लक्षात ठेवण्यापेक्षा त्यातून तुम्ही काय शिकलात आणि पुढे काय करावं लागलं हे डोक्यात ठेवणं जास्त महत्त्वाचं. समोरचा जेव्हा आपल्याशी बोलणं टाळायला चालू करतो तेव्हा समजून जायचं असतं, या नात्याला पूर्ण विराम द्यायची आता वेळ आली आहे. कारण जबरदस्तीचं बोलणं कधी जिव्हाळा निर्माण करत नाही. आणि गरजा आणि इच्छा यामध्ये खूप फरक असतो. आणि त्याचा समतोल साधताना संपूर्ण आयुष्य निघून जातं. कधी कुणावर जास्त अवलंबून राहू नका.
चालता चालता लोक विश्वासघात करतात. शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा साथ देऊन विश्वास निर्माण करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आयुष्यामध्ये अशा माणसांचं असणं खूप आवश्यक असतं, ज्याला मनाची परिस्थिती सांगण्यासाठी शब्दांची गरज नसते. विश्वासघात करणाऱ्या माणसाला जाब विचारण्यापेक्षा त्या माणसाशी बोलणं सोडणं हीच त्या व्यक्तीसाठी मोठी शिक्षा असते. माणसाला कधीकधी पाठीमागं लागलेली संकटच जागण्याचा मार्ग मोकळा करत असतात. माचीच्या काडीला डोकं असतं पण मेंदू नसतो, परंतु थोड्या घर्षणाने ते पेटून उठतं आणि स्वतः चळते. परंतु आपल्याजवळ तर डोकं आहे आणि मेंदूसुद्धा आहे. मग आपण लहान सहान गोष्टीवेळी पेटून का उठतो? शांत राहा, स्वस्थ राहा, घर्षण करून पेटवणाऱ्यांपासून सावध राहा. आपण जगण्यासाठी आहोत, जळण्यासाठी नाही. जीवन खूप सुंदर आहे, ते आनंदाने जगा. जीवन हे क्षणभंगूर आहे. जीवन हे एकदाच मिळतं, त्याचा परिपूर्ण आनंद घ्या. सुखी, समाधानी आणि अबाधानी जगलं पाहिजे. माणूस हा खूप चतुर प्राणी आहे. त्याने त्याच्या सवयी आणि वाढवलेल्या आहेत अपेक्षा. जेवढ्या कमी अपेक्षा तेवढं जास्त आनंद होईल. म्हणून वाट सर्वांना माहीत असते, पण ध्येय गाठण्याची जिद्द फार कमी जणात असते. रागात बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो की प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना एका क्षणात संपवून टाकतो. वादळ निसर्गाचं असो किंवा मनाचं, ते धडकणारच. त्याच्या अगोदर माणसानं सावरलं पाहिजे. मनातील कडवटपणाला क्वारंटाईन करून बरीच नाती व्हेंटिलेटरवर जाण्यापासून वाचतील. शांततेच्या काळात जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावं लागतं. जी लोक दुसऱ्याचं मन दुखवू नये म्हणून नेहमी काळजी घेतात, त्यांचंच मन सतत दुखावलं जातं. आयुष्यात सर्व काही ठरलेलं असतं, विधिलिखित मांडलेलं असतं. सूर्याच्या कक्षेबाहेर पृथ्वीलाही जाता येत नाही. भल्यासाठीच होतं सारं, कळत असूनही कुणाला लगेच पटत नाही. हे जीवन एक गुपित आहे, इथे सर्व काही लपवावं लागतं. मनात कितीही दुःख असलं तरी जगासमोर खोटं का असेना हसावं लागतं. श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती, पण त्याने फक्त अर्जुनाला सांगितले. कारण जसा सांगणारा असावा तसा ऐकणाराही असावा लागतो. तेव्हाच ज्ञानाचा विकास होतो. पोटाची भूक आणि गरजा माणसाला दुनियादारीचे सर्व नियम स्वीकारायला भाग पडतात. कर्तृत्व आणि जगणं असं असावं. आपल्या असण्याचा प्रभाव आणि नसण्याचा अभाव हा 100% जाणवला पाहिजे. आयुष्य हे एकदाच मिळतं, त्यामुळे दुसऱ्याच्या चुका शोधून तिसऱ्यांना सांगण्यात आपलं आयुष्य व्यर्थ घालवू नका. त्याऐवजी आपल्यातील गुणदोष ओळखून ते सुधारण्यात आपला वेळ खर्च करा. आपण स्वतःच्या मनाची स्वच्छता करू. साफ मनाने इतरांबद्दल विचार करू, जेणेकरून त्यांच्यामधील गुणांचा आपल्या अंतर्भावात करता येईल. सागराप्रमाणे दुःख असूनही मोत्यासारख्या सुखासाठी होणारी वाटचाल म्हणजेच आयुष्य आहे. पेरीचं पाणी सर्व पिकाला सारखंच असतं, तरी पण कारलं कडू, ऊस गोड तर चिंच आंबट होते. हा दोष पाण्याचा नाही तर बीजाचा आहे. तसंच भगवंत सुद्धा सर्वांसाठीच सारखाच आहे. दोष मात्र तुमच्या केलेल्या कर्माचा आहे. विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात दिवस घालवावा. कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने प्रगतीच्या मार्गावर पोचतो. आपण एखाद्याच्या मागं पुढं करतो ते फक्त नातं टिकवण्यासाठी आणि समोरचा त्याचा चांगलाच वापर करून घेतो, त्याच्या अहंकार वाढवण्यासाठी. एखाद्या व्यक्तीच्या हृदयात स्थान मिळवण्यासाठी फक्त विचार छान असून चालत नाही, तर ते विचार कृतीत उतरवण्यासाठी तत्पर राहावे लागतं. जगण्यातील वेदना कमी करण्याच्या असतील तर 3 गोष्टी शिकल्या पाहिजेत. 1. काहीही आपलं नाही. 2. काहीही आपलं नव्हतं. आणि 3. काहीही आपलं राहणार नाही. अश्रूंशी संघर्ष केल्यानंतर
चेहऱ्यावर उमटलेल्या हास्य इतकं सुंदर काहीच नाही. आवड ही माणसाची कधीच बदलत नसते, मग ते तरुणपण असो नाहीतर म्हातारपण असो. बदलण्यासाठी भाग पडते ती परिस्थिती. आपण आपल्यासोबत घेऊन फिरतो ते आपलं अस्तित्व असतं आणि जे आपल्या माघारी चर्चिलं जातं ते आपलं व्यक्तिमत्व असतं. आणि व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल तर आपल्या अस्तित्वाला सुद्धा नेहमी लोकांचा सलामत मिळतो. रोज सकाळी प्रथम परमेश्वराचे आभार माना. सायंकाळी दिवस चांगला गेल्याबद्दल आभार माना. जेवताना त्याचे आभार माना. झोपताना त्याचे आभार माना. प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ राहा. प्रार्थना ही ईश्वराबरोबर संवाद साधण्यासाठी, संपर्क करण्यासाठी आहे. आयुष्य एकदाच मिळतं, त्यामुळे जगून घ्या मनासारखं, समाधानी. आणि शेवटी माणुसकी धर्म पाळल्याशिवाय तुम्हाला ह्या जगात काहीच मिळणार नाही. आपण आपल्यासोबत घेऊन फिरतो ते खरंच आपलं अस्तित्व असतं. आपल्या मनाविरुद्ध काही गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा आपल्याला राग येतो, दुःख होते. आपल्याला राग, आपलं दुःख प्रत्येकजण आपल्या परीनं पचवण्याचा, व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो. काही जण अशा दुःखद मनस्थितीत ही सकारात्मक विचार, कृती करतात. आपलं काय चुकलं याचं आत्मपरीक्षण करतात. निसर्गाच्या, ईश्वराच्या सान्निध्यात जाऊन शांत राहतात. कोणी आपल्या दुःखाची सुंदर कविता करतं. काही जण आपल्या मनातल्या भावना पेपरवर उतरवतात आणि मनाला मोकळं करतात. पण नकारात्मक विचार करणारे लोक सैरभैर होतात. आपल्या दुःखाचं खापर दुसऱ्यावर फोडत बसतात. आपल्यावर कसा अन्याय झाला आहे याचं प्रदर्शन करण्यासाठी स्वतःला व्यसनात बुडवून घेतात आणि स्वतःचा त्रास आणखी वाढवतात. आयुष्यातल्या चांगल्या गोष्टी न बघता न मिळालेल्या गोष्टींकडेच लक्ष दिल्याने जीवनात नैराश्य येतं, मन उदास होतं, आपल्या क्षमतेवरचा विश्वास उडतो. जगण्यातले छोटे मोठे इतर आनंदही माणसाला घेता येत नाहीत. आयुष्यात आपल्याला हवं ते मिळवायचं असंख्य अगणित मार्ग आणि पर्याय असतात. आयुष्यात काही मिळवायचंच असेल, आनंदात जगायचंच असेल तर आयुष्याचं मोल जाणून घ्यावं लागतं. स्वतःची किंमत ओळखता यावी लागते. स्वतःच्या क्षमतेवर, योग्यतेवर विश्वास असावा लागतो. तरच दुःखद परिस्थितीतही मनासारखं जगण्याचा मार्ग सापडतात. मनात साचलेल्या दुःखाचा, रागाचा निचरा हा सकारात्मक मार्गाने करण्याचा प्रयत्न करत राहिल्यास प्रत्येक अडचणीमधून योग्य तो मार्ग मिळतोच. दुःख, राग ठसठसणाऱ्या जखमेसारखे असतात. सकारात्मकतेने त्याचा पूर्ण निचरा केल्याशिवाय ते बरे होत नाहीत. आयुष्यात काय मिळवायचं आणि काय सोडून द्यायचं हे ठरवता आलं की जगणं कसं सोपं होतं. आयुष्यात आपल्याला जे नको असतं ते आपण अगदी निग्रहाने टाळत असतो. तेच पुन्हा पुन्हा आपल्या पुढे येतं. असं का होतं? कारण जे आपल्याला नको असतं तिकडे आपण नको तितकं लक्ष देतो. त्या गोष्टींना आपण नको तितकं महत्त्व देतो. जे आपल्याला नको असतं त्या गोष्टींचा विरोध, प्रतिकार करण्यात, त्या गोष्टींचा तिरस्कार करताना चिडचिड करत आपण आपली शक्ती वाया घालवतो आणि हवं ते मिळवण्याकडे लक्ष द्यायला आपल्याकडे वेळ आणि शक्ती उरत नाही. ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाहीत, नको वाटतात, त्यांच्याकडे जास्त लक्ष देऊ नये. हे असंच का, ते तसंच का असा विचार करण्यात, तक्रारी करण्यात दंग राहू नये. अंधाराची भीती वाटत असेल तर फक्त नको तो अंधार म्हणून तो नाहीसा होत नाही. नेहमीच अंधाराला घाबरण्यापेक्षा अंधारात जाऊन काय होतं ते एकदा बघावं. भीती, भय वाटलं तर ते सहन करावं आणि एकदाच त्या भयातून मोकळं व्हावं. नसलेल्या भूतांची भीती कायम सोबत बाळगण्यापेक्षा मनावरच्या भीतीचं भूत उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नक्कीच जगणं निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे. हवं ते घेता आलं पाहिजे. आयुष्य हे खूप मोठं दुकान आहे.
आयुष्य एकदाच मिळतं. जगायला शिकलं पाहिजे. माझा जन्म गरीब घरात झाला. माझ्याजवळ खानदानी संपत्ती, जमीन नाही. परिस्थितीमुळे मला योग्य शिक्षण मिळालं नाही. या आणि अशा कित्येक सबबी पुढं करणं, त्यावर चर्चा करून आत्ता हातात आहे तो वेळसुद्धा वाया घालवणं, म्हणजेच आपल्या दुःखाचं, अपयशाचं, अधोगतीचं खापर दुसऱ्यावर फोडणं. दुसऱ्याची सहानुभूती मिळवून मनाचं समाधान करून घेणं हा वेडेपणा आहे. ज्याला आयुष्यात काही करायचंच नाही, तो असं बहाणे शोधत असतो. आणि काही मिळवायचं आहे, ज्याला आयुष्यात काही मिळवायचं आहे, फक्त जगायचं नाही तर आनंदानं जगायचं आहे, तो कारण न सांगता त्या परिस्थितीत आजूबाजूला लपलेल्या संधी शोधतो. एक माणूस पंखा साफ करण्यासाठी स्टूलवर एक पाय ठेवतो. दुसरा पाय ठेवणार तेवढ्यात स्टूल तुटतो. तो माणूस वैतागतो, चिडचिड करतो. पण त्याची बायको म्हणते, तुमचं नशीब खूप चांगलं आहे. स्टूलवर चढल्यावर नाही तुटला, नाहीतर स्टूल बरोबर तुमचा पायही तुटला असता. घटना एकच आहे, पण दृष्टिकोन मात्र दोन आहेत. विचारांची दिशा बदलली की दुःख, अपयश जीवनात जिंकायला, आनंदाने जगायला शिकवतात. म्हणून नेहमी जीवनात सकारात्मक विचारांना मिळेली इच्छाशक्ती आणि प्रयत्नांची जोड म्हणजेच आपलं आयुष्य असतं. आनंदाचं, यशाचं रहस्य सांगणारी अनेक पुस्तक आहेत, विचार आहेत. त्या विचारांचा आपण अभ्यास केला पाहिजे, वाचन केलं पाहिजे, ऐकणं केलं पाहिजे. तरच तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येईल. आपण देवावर, स्वतःवर, आपल्या कामावर, आपल्या जवळच्या व्यक्तीवर आणि अशा इतर अनेक गोष्टींवर विश्वास तर ठेवतो. पण जेवढा आपला विश्वास असतो तेवढीच आस्था, श्रद्धा आपली नसते. आणि म्हणून अनेक ठिकाणी काही गोष्टी आपल्याला पाहिजे तशा आपल्याला मनासारख्या घडत नाहीत. अपेक्षित यश आपल्याला मिळत नाही आणि आपण विश्वासघाताचे लेबल चिटकवून मनाचे समाधान करून घेतो. एका व्यक्तीने 2 उंच टॉवरवर बांधलेल्या दोरीवर चालायला सुरुवात केली. हातात काठी तोलून दोरीवर तो चालत होता. त्याचा मुलगा खांद्यावर बसलेला होता. प्रत्येकजण श्वास रोखून त्याच्याकडे पाहत होता. जेव्हा तो हळूहळू दुसऱ्या टॉवरवर पोचला, तेव्हा प्रत्येकाने टाळ्या वाजवून त्याचं स्वागत केलं. त्याने जमावाला विचारलं, तुम्हाला आता असं वाटतं का की मी त्याच दोरीवरून आता पलीकडे परत जाऊ शकेन? गर्दीतल्या लोकांनी एका आवाजात उत्तर दिलं, होय, तुम्ही जाऊ शकता. त्याने पुन्हा सर्वांना विचारलं, आपल्या सर्वांचा माझ्यावर विश्वास आहे का? सर्वजण एका सुरात हो म्हणाले. तो म्हणाला, ठीक आहे, मग तुमच्यातील कोणा एकाचा मुलगा द्या, मी त्याला सुरक्षितपणे दुसऱ्या बाजूला घेऊन जाईन. मी त्याला सुरक्षितपणे दुसऱ्या बाजूला घेऊन जाईन. आणि तेथे स्तब्ध शांतता पसरली. एखाद्याच्या गोष्टीवर, व्यक्तीवर विश्वास ठेवणं ही वेगळी गोष्ट आहे आणि आस्था, श्रद्धा ठेवणं ही वेगळी गोष्ट आहे. आणि विश्वास आपण अनेकावर ठेवू शकतो, पण श्रद्धा फक्त आपल्या देवावर ठेवली पाहिजे. श्रद्धा ठेवण्यासाठी संपूर्णपणे शरण जावं लागतं. जिथं संपूर्ण शरणागती स्वीकारली जाते त्या ठिकाणी विश्वासघाताची शक्यता कधीच नसते. क्वचित अल्प प्रमाणात आपला विचार फक्त सकारात्मक ठेवला पाहिजे. जिथे विश्वास असतो तिथे श्रद्धा असतेच असं नाही, पण जिथे श्रद्धा असते तिथे विश्वास हा नक्कीच असतो. आपल्या जीवनात जे नको असतं त्याच्याकडे दुर्लक्ष करा आणि जे तुम्हाला पाहिजे त्याच्याकडं 100% लक्ष देऊन तुमच्या जीवनात असंख्य अगणित आनंदाचे क्षण तुम्ही जगून घेतले पाहिजे. श्री स्वामी समर्थ. झाडे लावा, झाडे जगवा, माती वाचवा, पाणी वाचवा. सेव्ह अर्थ. आणि मनात स्वामींबद्दल आणि देवाबद्दल भाव असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.